भारतीय लष्करानं पाकिस्तानला चोख उत्तर दिल्यानंतर मोदी सरकारवर कौतुकाचा वर्षाव होतोय। काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं। एवढंच नाही तर सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांची भेट घेतली आणि या मोहिमेत काँग्रेस पक्ष सरकारसोबत असल्याचं सांगितलं। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही नरेंद्र मोदी यांचं फोन करून अभिनंदन केलं। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचं आणि विशेषतः भारतीय सेनेचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। भारत हा एक मजबूत देश आहे आणि दहशतवाद तो सहन करणार नाही असा अतिशय कडक संदेश हा आज आमच्या सेनेने या ठिकाणी दिला आहे आणि माननीय पंतप्रधान मोदीजींनी केवळ भाषणात आम्ही निषेध करणार नाही तर आवश्यकता असेल तिथे थेट हल्ला करून दहशतवाद्यांची पाळंमुळं ही आम्ही उद्ध्वस्त करू हे कालच्या सर्जिकल स्ट्राईक्सने या ठिकाणी दाखवून दिलं आहे। दरम्यान राज ठाकरेंनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फोन करून अभिनंदन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि भारतीय जवानांनी पितृपक्षात पाकिस्तानचं श्राद्ध घातलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि भारतीय लष्कराचं मनपूर्वक अभिनंदन असं सांगत राज ठाकरेंनी लष्कराच्या या कारवाईचं अभिनंदन केलं। भारतीय लष्कराच्या यशस्वी कारवाईनंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात येतोय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या सर्जिकल ऑपरेशनची माहिती मिळाल्यानंतर काल मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर एकच जल्लोष केला। तर नांदेडमध्ये देखील स्थानिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला। यावेळी भारत माता की जयच्या घोषणा देण्यात आल्या। तिकडे जळगावच्या जनतेनं भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं। दहशतवाद्यांना पोषणाऱ्या पाकिस्तानला असाच धडा शिकवायला पाहिजे अशी भावना यवतमाळचे शहीद जवान विकास कुळमेथे यांच्या पत्नीनं व्यक्त केली आहे। तर दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय लष्कराचे शहीद पंजाब उईके यांच्या नातेवाईकांनी अभिनंदन केलं। आज माझे भारतीय सैनिक आहेत ते त्यांच्यावर हमला करून 38 लोकांना ठार करून आले आहेत। मला त्याचा अभिमान आहे की माझ्या पतीचा बदला माझे सैनिक लोकांनी घेतला आहे। तीव्र प्रतिक्रिया होत्या नागरिकांच्या की पाकिस्तानकडून जे सतत वारंवार आमच्यावर हल्ले होतात, आमचे सैनिक मारले जातात, ते शहीद होतात। आमच्या नांदगाव खंडेश्वर येथील सुद्धा विकास उईके हा शहीद झाला। अशा वेळेस आमच्या प्रतिक्रिया अशा होत्या की पाकिस्तानला याचं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे। भारताने उत्तरच दिलेले एक प्रकारे की मला त्यांच्यासाठी असलेली श्रद्धांजलीच वाटते। कारण या अगोदर भारताने सुद्धा त्यांनी फायरिंग केल्यानंतर आपले जवान शहीद होतात, परंतु आज अशी घटना झाली। मोदी साहेबांचं मी आभारच मानतो की त्यांनी हा कठोर निर्णय घेऊन आणि सैन्याचा सुद्धा आभार मानतो की त्यांनी डायरेक्ट पाकिस्तानमध्ये घुसून ही कारवाई केलेली। बरेच दिवसापासून भारताचे सैनिक बॉर्डरवरती शहीद होत होते आणि त्यामुळे पाकिस्तानला वाटत होते की आपण काहीही केलं तरी चालतं आणि काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांचे कब्रस्तान बनवण्याचा जो पाकिस्तानचा निर्धार होता त्याला हे दिलेलं उत्तर सडेतोड आहे। एकीकडे भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी अड्डे नेस्तनाबूत केल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी बॉलिवूडचे दरवाजे बंद झालेत। इम्पा अर्थात इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनच्या बैठकीत पाकिस्तानी अभिनेते कलाकार यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला। इम्पाच्या 77व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला काम न देण्यावर एकमत झालं। इम्पा ही चित्रपट कर्मचाऱ्यांची बॉलिवूडमधली अग्रगण्य संस्था आहे। इम्पाच्या निर्णयामुळे फवादची भूमिका असलेला करण जोहरचा ए दिल है मुश्किल आणि माहिराचा भूमिका असलेला शाहरुखचा रईस अडचणीत येण्याची शक्यता आहे।
राज्यभरात झालेल्या मोर्चाप्रमाणे बारामतीमध्येही मराठा मूक मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला। काल बारामतीमध्ये लाखोंच्या उपस्थितीत मराठा मूक मोर्चा पार पडला। कसबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात झाली। पवार कुटुंबातील अनेक सदस्य या मोर्चात सहभागी झाले होते। कुपर्डीतल्या निर्भया आणि उरीमधल्या शहीद जवानांना या मोर्चातून श्रद्धांजली वाहण्यात आली। मोर्चा शिस्तबद्ध रीतीने पार पडावा यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते। शिवाय ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं वादळ थेट मुख्यमंत्री बदल्याच्या हालचालीपर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। याआधी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्ची जाणार नसल्याचं म्हटलं होतं। मात्र पक्षानं सांगितलं तर मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक बनण्याची आपली तयारी आहे। आपण कोरं पाकिट असून त्यावर जो पत्ता टाकला जाईल ती जबाबदारी स्वीकारू असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं। त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे। कारण नसताना मुख्यमंत्री बदलणं ही आमची संस्कृती नाही आणि असं कुठलंही कारण घडलेलं नाही की मुख्यमंत्री बदलाचा विषय, त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा विषयच नाही। आणि माझ्या बाबतीत तर नेहमी मी कोरं पाकिट या भूमिकेत काम करत असतो। जे काही पक्ष सांगेल ते मी करतो। महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला हादरवून सोडणाऱ्या खैरलांची हत्याकांडाला काल 10 वर्ष पूर्ण झाली। यानिमित्त राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते। सोलापुरात आंबेडकरी जनतेनं काळा दिवस पाळला। शेकडोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत या हत्याकांडाचा निषेध केला। या प्रकरणातील पीडित भूतमांगे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तर नांदेडमध्ये महात्मा फुले पुतळ्याजवळ एकत्र येत दलित तरुणांनी खैरलांची पीडितांना श्रद्धांजली वाहिली। या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी यासाठी स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली। पुण्यातही या घटनेच्या निषेधार्थ समविचारी पुरोगामींनी एकत्र येत विधान भवन कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं। नारी समता मंच आणि मिळून साऱ्या जणी या संघटनांच्या वतीनं विद्या बाळ यांनीही या मोर्चाला उपस्थिती लावली होती। दसरा मेळाव्याला भगवानगडावर पंकजा मुंडेंना भाषण करता यावं यासाठी समर्थक आक्रमक झालेत। तर भगवानगडाच्या मठाचे नामदेव शास्त्री आपल्या विरोधावर ठाम आहेत। सुरुवातीला नामदेव शास्त्रींना विनंती करू अन्यथा सुदर्शन चक्र हाती घेऊ असा इशारा पंकजा समर्थकांनी दिलाय। नामदेव शास्त्रींना भेटण्यासाठी काल पंकजा समर्थकांचं शिष्टमंडळ भगवानगडावर गेलं होतं। मात्र नामदेव शास्त्रींच्या समर्थकांनी त्या शिष्टमंडळाला गडाच्या गेटवरच अडवलं। दोन्ही गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलं। पोलिसांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला। अखेर नामदेव शास्त्रींना न भेटताच पंकजा समर्थकांना माघारी परतावं लागलं। एका चिमुकलीनं शिक्षण मंत्री विनोद तावडेंची चांगलीच परीक्षा घेतली। पुण्यातल्या गोडुंबरे गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला काल विनोद तावडेंनी भेट दिली। यावेळी एका विद्यार्थिनीनं विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली। मात्र चिमुकलीनं विनोद तावडेंना थेट त्यांच्या शिक्षणाबद्दल प्रश्न विचारला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। मध्यंतरी विनोद तावडेंवर बोगस डिग्रीचे आरोप करण्यात आले होते। मात्र चिमुकलीनं निरागसपणे विचारलेल्या प्रश्नामुळे तावडेंना त्या आरोपाची नक्कीच आठवण झाली असणार। विनोद तावडे, माननीय श्री विनोद तावडे, बरोबर। पुढे मी किती शिकलो असेल? मी 10वी झालो, 12वी झालो, मग ज्ञानेश्वर विद्यापीठात इंजिनियर झालो आणि मग आता राजकारणाचं शिक्षण घेतो। प्रेमाचं प्रतीक मानला जाणारा ताजमहाल पाहून आग्र्यात महाराष्ट्रातील एका प्रेमी युगुलानं आत्महत्या केली। अयोध्या दिनकर आणि झाकीर हुसेन अशी या दोघांची नावं आहेत। प्रेमसंबंधांना घरून असणाऱ्या विरोधामुळे या दोघांनी आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे। दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी दोघे ताजमहाल पाहायला गेले। या ठिकाणी त्यांनी फोटो काढून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आणि रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली। यावेळी प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या दोघांजवळ सापडलेल्या कागदपत्रांवरून ते महाराष्ट्रातील असल्याचं समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना या संदर्भात माहिती देण्यात आली आहे।
गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास 23 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा असे आदेश उच्च न्यायालयानं SITला दिलेले आहेत. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरार आरोपींना कधी पकडणार असा सवाल न्यायालयानं विचारला. दाभोळकर हत्या प्रकरणाचा यंत्रणांना व्यवस्थित तपास केला आहे की नाही याचे पुरावे देखील CBIला देण्यात आले. पानसरे हत्या प्रकरण SITनं गंभीरतेनं घ्यावे आणि लवकरात लवकर याचा तपास पूर्ण करावा. जर तपास जमत नसेल तर SITनं न्यायालयाला सांगावं अशा शब्दात न्यायालयानं SITला सुनावलं. शिवाय SIT जो तपास करते तो प्रसार माध्यमांमध्ये छापून येतोच कसा यावरूनही न्यायालयानं SITच्या अधिकाऱ्यांना खडसावलं आहे. नागपुरात गुन्हेगारी अजिबात कमी होताना दिसत नाहीये. नागपुरातच्या गोळीबारामध्ये सचिन सोमकुवर नावाच्या गुंडाची हत्या करण्यात आली. नागपुरातल्या गोकुळपेठ बाजारात काल भरदिवसा ही घटना घडली. 2 ते 3 हल्लेखोरांनी सोमकुवरवर जवळपास 10 गोळ्या झाडल्या. या जागीच सचिन कुवरचा मृत्यू झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून लोकांची पळापळ झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरापासून केवळ 500 मीटर अंतरावर ही घटना घडली. त्यामुळे नागपुरात आता पुन्हा टोळी युद्धाला शमवण्याचं आव्हान नागपूर पोलिसांसमोर आहे. नागपूरच्या मणप्पुरमच्या शाखेत झालेल्या लुटीचं CCTV फुटेज पोलिसांच्या हाती लागले. 6 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत 30 किलो सोनं आणि 3 लाखाची रोकड लंपास केली होती. तब्बल 9 कोटी 33 लाखांचा ऐवज लंपास करूनही अद्याप एकालाही अटक झालेली नाही. आतापर्यंत CCTV फुटेज मिळाल्यानं या फुटेजच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. अंधेरीतल्या DN नगरमध्ये जन्मदात्या आईला निर्घृणपणे मारहाण करणाऱ्या सुरेंद्र वैद्यला 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर त्याची पत्नी बबिता आणि मुलगी आकांक्षा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अंधेरीतल्या मेट्रोपॉलिटन कोर्टानं ही शिक्षा सुनावली. सुरेंद्रच्या पत्नी आणि मुलीनं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. त्यावर 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. आगामी पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजप सरकारनं घेतलेल्या निर्णय लोकांसमोर ठेवण्यात येणार आहे. यासाठी भाजप मी मुंबई अभियान राबवणार आहे. या अभियानातून रस्ते, लोकल, मेट्रो, वीज याबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. रेल्वेबाबत घेतलेल्या चांगल्या निर्णयामुळे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचा सत्कार केला जाणार आहे. याआधीच्या सरकारनं जे केलं नाही ते भाजप सरकारनं 2 वर्षात करून दाखवलं असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 420 कोटी रुपयांच्या प्रस्तावित रस्त्यांना राज्य शासनानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप आमनेसामने आलेत. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या रस्त्यांच्या प्रस्ताव मंजुरीसाठी सभागृहात येणार होता. त्यापूर्वीच राज्य शासनानं त्याला स्थगिती दिली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. राज्य शासनानं या प्रस्तावाला स्थगिती दिल्याबाबत शिवसेनेचे सदस्य चांगलेच आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या सर्वच सदस्यांनी या निर्णयाबाबत आपला रोष व्यक्त केला. राज्य शासनानं घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. मात्र या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्पष्ट केलं. 2016 मध्ये AC लोकल सुरू करण्याचे रेल्वेचे प्रयत्न असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी दिली. ज्या उपकरणांअभावी AC लोकल रखडली होती ती उपकरणं मिळाली आहेत. त्याचं फिटिंग सुरू असून ऑक्टोबरच्या सुरुवातीला ट्रायल घेण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. CST ते पनवेल AC ट्रेनचा प्रस्ताव मांडला असून त्यावर मंजुऱ्या मिळणं बाकी असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच गेल्या वर्षीपेक्षा यंदा रेल्वेच्या अपघातात घट झाल्याचा दावा त्यांनी केला.